मी कुठं समुद्राच्या किनारी किंवा नदीकाठी उभा राहिलो नाही आहे, तर सांगलीतील शामराव नगर जे उपनगर आहे त्या उपनगरामध्ये आपण सध्या पाहू शकता या ठिकाणी असं तळ्याचं स्वरूप झालेलं आहे। या ठिकाणी अनेक पक्षी या पाण्यामध्ये पोहत आहेत, म्हैसीसुद्धा या ठिकाणी पोहताना बऱ्याच वेळेला दिसत असतात। आता या तळ्यामध्ये 8 ते 10 म्हशी पोहत होत्या, त्याचबरोबर हे असे पक्षी जे आहेत ते सुद्धा असेच या संपूर्ण तळ्यात पोहत असतात। या शामरावनगर परिसरात अशीच परिस्थिती संपूर्ण शामरावनगरमध्ये आहे। या ठिकाणी पावसाचं पाणी हे असंच साचून राहतं आहे आणि या पावसाच्या पाण्यामुळे इथल्या राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास भोगावा लागत आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झाली, मात्र आज ही लोक नागरी सुविधांच्यासाठी नरकयातना भोगत आहेत आणि यासाठीच हे जे सामाजिक कार्यकर्ते शामरावनगर परिसरातले आहेत, संदीप दळवी यांनी अनोखा स्पर्धा या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भलं मोठं चषकसुद्धा या ठिकाणी त्यांनी आणून ठेवलेलं आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं हे चषक कशासाठी आणले आणि कोणत्या स्पर्धा घेतलेल्या आहेत, कशासाठी या स्पर्धा घ्यायला लागला आहे आणि एवढं मोठं चषक का आणलेलं आहे तुम्ही? शामरावनगर भागात हे असं बऱ्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं सांडपाणी व पावसाचं पाणी हे साचून राहिलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यासाठी आम्ही महापालिका प्रशासनाला कित्येक वेळा निवेदनं दिली, आमदारांना निवेदन दिली, जाऊन भेटून सांगितलं की शामरावनगरमधील पाण्याचा निचरा लवकरात लवकर करा, पण महापालिका प्रशासनाला काही जाग येत नाही। मध्यंतरी आमच्या शामरावनगरमधील ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये एक लहान मुलगी शोषखड्ड्यात पडून मेली, 2 वर्षाची मुलगी मेली। असेच बऱ्याच घटना या शामरावनगरमध्ये घडलेल्या आहेत। मग याच पाण्यात आणखी कोणती तर दुर्घटना होण्याची महापालिका प्रशासन वाट बघतं आहे का? त्यासाठी महापालिकाला चपराक म्हणून या आमदार खासदारांना कळू दे म्हणून आम्ही या ठिकाणी होड्यांच्या स्पर्धा घेत आहे 15 ऑगस्ट निमित्त। देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण शामरावनगरच्या नागरिकांना या साचलेल्या पाण्यापासून अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही। त्यामुळे महापालिका प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना करून या मोकळ्या प्लॉटधारकांवर कडक कारवाई करून त्यांना नोटिसा व दंडात्मक कारवाई करावी व सगळे प्लॉट भरून घेतले पाहिजेत, तर इथं पाण्याचा निचरा होईल। जे आता नुसता कागदावर जे 600 कोटी रुपये जे आलेले नुसता सांगतात महापालिका प्रशासन, ते प्रत्यक्षात कधी कामी उपयोगी पडणार? नुसता कागदावरच आलेले आहेत, जमा झालेले आहेत, टेंडर निघेल, कामं होतील, पुढच्या वर्षी निचरा होईल असं ऐकण्यात आलेलं आहे। पण महापालिका प्रशासनाला जाग येईल म्हणून आम्ही आता या चषक प्रदान करण्यासाठी आम्ही होड्यांच्या स्पर्धा घेणार आहे। आता तरी महापालिका प्रशासनाला लाज वाटेल का नाही एवढंच मला सांगायचं आहे। नेमकं काय त्रास होतो इथल्या नागरिकांना या पाण्याच्यामुळं? काय आरोग्य धोक्यात आलेलं आहे का? या पाण्यामुळं मोठे हत्ती गवत जे उगवतं त्यातून जे बी फुटून त्यातून एक म्हात्यार म्हणून एक वनस्पती बाहेर पडतं, ती लोकांच्या घरात जातं, ते अन्नातून पोटात जातं, त्यामुळं दम्याचा त्रास होतो। या घाण पाण्यामुळं तिथं ढासांचं मोठं प्रादुर्भाव आहे व विषारी सापांचा बी सुळसुळाट आहे। त्यामुळं येत्या नागरिकांना ढास आणि सापांपासून मुक्तता मिळावी यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहे। ह्याच्यात अनेक मोठमोठे सापसुद्धा आहेत, छोटे मोठे साप आहेत, अनेकांच्या घरात शिरतात असे। आता महिला इथं काही उभारल्या होत्या, त्या महिलासुद्धा सांगत होत्या आणि सर्पदंश झाला, लहान मुलांना चावलं तर त्याला जबाबदार कोण? महापालिका प्रशासनानं याच्या अगोदरसुद्धा काही लोकांना साप चावलेला आहे, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले, काही 2 लोक दगावलीसुद्धा, त्याचीसुद्धा त्यांच्याकडे नोंद पण आहे, तरीसुद्धा महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे। फक्त हे प्लॉट सगळ्या मोठमोठ्या व्यक्तींचे प्लॉट आहेत, त्याने कारवाई करायला त्यांचं धाडस कधी होणार हेच आम्हाला घेतल्या नागरिकांना प्रश्न पडतो आहे। नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी मोठमोठ्या लोकांचे या ठिकाणचे प्लॉट असल्यामुळं महापालिका यांच्यावर कारवाई करायला आणि नोटीस पाठवायला घाबरत आहे, अशी माहिती संदीप दळवी यांनी दिलेली आहे। तर दुसरीकडं या तळ्याच्या पाण्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। मोठमोठे साप या ठिकाणी या तळ्यामध्ये असतात, अनेक प्रकारच्या इथं वनस्पती आहेत, त्याचासुद्धा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होत असते। महापालिकेनं त्वरित याच्यामध्ये नोटिसा पाठवून हे तळं भरून घ्यावं, प्लॉटधारकांना सूचना द्याव्यात, ताकीद द्यावी आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी इथले सर्व स्थानिक नागरिक करत आहेत। मात्र महापालिका आता यापुढे काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। येणाऱ्या 15 ऑगस्टला या ठिकाणी आमदार, खासदार, महापौर, आयुक्त चषक हे या ठिकाणी भरवण्यात येणार आहे आणि तो होड्याच्या शर्यतीसुद्धा होणार आहे त्या तळ्यामध्ये। आणि हे जे मोठं चषक आहे, जो कोण विजेता असेल या होड्याच्या शर्यतीमध्ये त्याला हे प्रदान इथल्या शामरावनगरच्या नागरिकांच्याकडून देण्यात येणार आहे।
महापालिकेने त्वरित याची दखल घ्यावी अशी मागणी इथल्या स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे. महापालिका काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.